महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गारपीट होते. विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो. पण मुंबईत कधी गारपीट झाल्याची नोंद आहे का? किंवा मुंबईत तितक्याशा प्रमाणात गारपीट का होत नाही? आ, ठीक आहे. छान आहे प्रश्न, की सर्वसाधारणतः गारपीट म्हणजे काय हे मी सांगतो मी हं. तुम्हाला. की ज्यावेळी आपण असं म्हणतो, की जर का पुणे किंवा जर का आपण महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये मराठवाडा, विदर्भामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये गेलात, तर खूप मोठ्या दुपारच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेघगर्जनेसह पाऊस हं. पडायला सुरुवात होतो. खूप मोठ्या प्रमाणे विजांचा लखलखाटही होतो. आणि ज्यावेळी हे थंडरस्टॉर्म ज्याला आपण म्हणतो किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडणारा आहे, त्याची ज्यावेळी तीव्रता खूप अतिशय वाढते, त्यावेळी काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आणि अर्थात त्याच्यासाठी जे आयडेंटिफाईड लोकेशन आहे, तो राज्याचा आतला भाग जो आहे त्याच्यामध्ये गारपीट होते. सर्वसाधारणतः एक डेटा असं दर्शवतो, की 1993 ते 2023 म्हणजे गेल्या 30 वर्षातला जर का आपण डेटा बघितला, तर सर्वसाधारणतः संपूर्ण देशामध्ये 1000 इव्हेंट्स असे होते जे गारपिटीचे होते. त्याच्यापैकी जवळजवळ 200 गारपिटी ज्या त्या राज्यामध्ये झाल्या. म्हणजे राज्य जे आहे, महाराष्ट्र राज्य जे आहे ते गारपिटीसाठी प्रवण आहे. हं. तर आपल्याकडे विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये गारपिटीची तीव्रता खूप जास्त आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये पण त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आपण विचारलं की मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये असं होतं का? तर बऱ्याच अंशी मुंबई किंवा कोकणामध्ये तशा प्रकारची गारपीट होण्याची शक्यता फार कमी आहे. फार म्हणजे अतिशय कमी आहे. का? तर एकतर आपण समुद्राच्या किनारपट्टीच्या भागावरती जिथे हवामान जे आहे ते दमट असतं आणि उष्ण असतं. हं. दुसरी गोष्ट अशी आहे, की सर्वसाधारणतः अशा प्रकारचे जे मोठे ढग ज्याला मी म्हणालो मेघगर्जनेसह पाऊस पडण्यासाठी लागणारे, ज्याच्यातून गारपीट होऊ शकते, तर ते एखाद्या डोंगराळ भागामध्ये होताना दिसतात. तर त्याचा एक परिणाम आहे. तो कोकणामध्ये तसा नाहीये. तिसरं म्हणजे, की तापमान किती वाढतं. जसं विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आपण गेल्या काही दिवसामध्ये विदर्भामध्ये बघितलं 46-47 डिग्री हो, तापमान गेलं. हो. मराठवाड्यामध्ये 43-44 जाणं अतिशय स्वाभाविक आहे. मध्य महाराष्ट्र, पुणे, सांगली, सोलापूर 42-43 आपण ह्या दिवसामध्ये बघतो. पण मुंबई जो आहे हा आकडा गाठत नाहीये. कारण मुंबईला एक वरदान आहे, की समुद्रावरून येणारे जे खारे वारे ज्याला आपण म्हणतो, जे आपण हं. शाळेमध्ये शिकलो असेल खारे वारे आणि मतलई वारे. हं. तर समुद्रावरून येणारे जे वारे खारे वारे आहेत, ते फ्रीज मधलं असलेलं थर्मोस्टॅट सारखं काम करतात आणि हं. कोकणामधलं जे तापमान आहे ते शक्यतो वाढू देत नाहीये. सर्वसाधारणतः कोकणामधलं तापमान 39 आसपास असतं. पण नक्कीच अशा काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घडू शकतात, की मुंबई किंवा कोकणातलं तापमानही 43च्या वर जाऊ शकतं. काही आकडेवारी तशी आहे. आणि आपण म्हणाल गारपीट, तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये वातावरणात जे बदल आहेत, तीव्र बदल आहेत, त्याच्याविषयी जेवढी माहिती आपल्याकडे आहे वैज्ञानिकांकडे, ती अतिशय खूप कमी आहे. त्यामुळे बरीचशी माहिती आपल्याला अजून गठीत करायची आहे. हं. येणाऱ्या काळामध्ये तशी होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण समुद्राचा वारे असल्या कारणाने. पण कुठल्याही गोष्टीची कुठली गोष्ट नाकारता येत त्या समयामध्ये.